त्याचबरोबर आज या सोहळ्यासाठी अगदी वेळेतला वेळ काढून आलेला प्रत्येक मान्यवर या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय हनुमानजी चव्हाण साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय। मी विनंती करेल आदरणीय हनुमानजी चव्हाण साहेब आपण अतिथी कक्षामध्ये हा सन्मान स्वीकारायचा। अंपायर मॅच चालू करा। अंपायर येस अंपायरचा तो ग्रीन सिग्नल। जाऊयात क्रिकेटच्या पंढरीमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात। अर्थातच युवा समालोचकांचे आयडॉल आणि या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या आखाड्यात तज्ञ गुरुवर्य निलेश जिमाडेकर सर यांच्या वाणीतून ऐकूयात या बातची एक रंजक कहाणी। धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला। पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज आणि ट्रेंडिंगचा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात। मॅच झाली सुरुवात। एका बाजूला संघ आहे साईशा वॉरियर्स, एका बाजूला संघ आहे साई श्रद्धा 11। टीम साई श्रद्धा 11 ने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। साईशा वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आत में अमितराज चव्हाण त्यांच्या सोबतीला करण जाधव आणि पहिले षटक राजू पवार यांच्या नावे। पहिला बॉल झालाय, हा बॉल क्रमांक दुसरा। आक्रमण केले, आक्रमण फसले कव्हर्सला, झेल हातामधून निसटलेला आहे। बालंबाल बचावले, नशीब आज बलवत्तर आहे। क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये आणि इथे या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल। फटका तर खेळला होता, कव्हरचे खेळाडू आले होते बॉलच्या खाली, परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकलेला नाहीये। इथे बालंबाल बचावतायत, धावा धाव फलकावरती येतील दोन। एका बाजूला अमितराज चव्हाण, एका बाजूला बॅटिंग मध्ये आमचे राजेंद्रजी चौधरी साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी अगदी महत्त्वाची उपस्थिती ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एरती मैदान गोठवली आणि या गोठवलीच्या गावामध्ये आपण पाहिलं तर एरती मैदानामध्ये सर्वात मोठी नाईट स्पर्धा यंदा अगदी 48 ते 50 संघ ज्या नाईट स्पर्धेला खेळवले गेले। अर्थातच छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने चॅम्पियन ट्रॉफी खेळवली गेली आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीची आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी होते। वेलकम। कारगाव विभागातील आपण पाहिलं तर गोल्डन बॅन आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे विद्यमान आपण पाहिलं तर अगदी अध्यक्ष यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय। सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर यावं। आपल्या मनापासून मनाच्या अंतःकरणापासून अधिकाधिक स्वागत करतो। ज्या व्यक्तीने टेनिस क्रिकेटसाठी संपूर्ण स्वप्न पाहिला आणि अगदी पाटण तालुका असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट खेळण्यासाठी ज्या व्यक्तीने सातत्याने मेहनत केली ते सर्वात आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। एका बाजूला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झालेली आहे। पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 5। एका बाजूला अमितराज चव्हाण यांनी 3 धावा कुटलेल्या आहेत। एका बाजूला बॅटिंग मध्ये नॉन स्ट्रायकर एंडला करण होते आणि त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 2। षटक क्रमांक 1 चा संपलाय खेळ, धावा धाव फलकावरती आहेत। पहिल्या षटका अखेरीस 5 बिनगडी बाद। प्रथम बॅटिंग करताना टीम साईशा वॉरियर्स या टीमने या धावा बनवलेल्या आहेत। महत्वाची मॅच आहे, नॉकआउटचा सामना आहे, त्याच्यामुळे चांगला खेळ तुम्हाला करावाच लागेल। तुम्ही पाहताय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4 चं स्वरूप जर आपण पाहिलं तर भव्य दिव्य डे नाईटचा थरार आहे। गतवर्षी देखील ही प्रीमियर लीग डे नाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिली। पहिले 2 पर्व आपण डेला पाहिले, त्यानंतर 2 पर्व आता आपण नाईटला पाहत आहोत। म्हणजे जशी ही स्पर्धा पुढे पुढे चाललेली आहे तसं या स्पर्धेचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे। याही वर्षीचं एक दिमागदार आयोजन। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत। योगेश सनस ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत।
एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालं. अमित राज चव्हाण आज मोठा खेळ करू शकलेले नाहीये, जड पावलांनी माघारी येतील. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा हा थरार आहे. एका बाजूला बॅटिंग करताना टीम साहिशा वॉरियर्सला हा धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये राजू दिघे, जे डावखुरे हाताचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतील. आज क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी जात आहेत आणि क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल राजू दिघे यांना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तितक्याशा अधिकच्या धावा आलेल्या नाहीये टीम साहिशा वॉरियर्ससाठी. एका बाजूला साई श्रद्धा 11ने गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये राजू पाटील आले होते, चांगलं षटक हाताळलं, 5 धावा दिल्या, परंतु त्यानंतर योगेश सनस आले, संघासाठी एक गडी टिपलाय त्यांनी आणि पहिल्या बॉलने सुरुवात चांगली केलेली आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 चा थरार आहे. बॅटिंगसाठी राजू दिघे, जे डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. एका बाजूला षटक क्रमांक 2, योगेश सनस पुन्हा तयार, बॉल क्रमांक 2 घेऊन शरीरापासून दूर ठेवला. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे एक धाव स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 6 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. राजू दिघे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आला तो डॉट. याही बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळणार नाहीये. एका बाजूला योगेश सनस यांच्या धारदार गोलंदाजीचे वार आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून आज उभं राहावं लागेल. राजू दिघे यांच्याकडे ती क्षमता आहे. राजू दिघे हा बॉल संयमाने खेळतायत. एक जाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. धावा धाव फलकावरती या बॉलच्या पाठीमागे मिळतील 7. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना टीम साहिशा वॉरियर्स या टीमची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साई श्रद्धा 11ने गोलंदाजी चमक चांगली दाखवलेली आहे. गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता, अचूकता, या सर्व काही गोष्टी त्यांनी अंमलामध्ये आणल्या. योगेश सनस पुन्हा तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला करण, त्यांच्यासाठी हा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरला. प्रयत्न तुम्हाला धावांसाठी करावेच लागतील, कारण प्रयत्न आयुष्याला सार्थक लावणे शिडी आहे आणि तिचा योग्य वापर तुम्हाला आज करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल निर्धाव आलाय, आता धावा येत नाहीयेत. पाठीमागच्या एका मॅच मध्ये आपण पाहिलं की 75 पेक्षा अधिक धावा आपण पाहिल्या होत्या. क्षेत्ररक्षक तिकडे बनतील प्रेक्षक, बॉल देईल सीमारेषा पलीकडे, दर्शक बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी होईल फरार. या डाबातला आलाय पहिला शानदार चौकार. बॅटिंग करताना फलंदाज करण यांच्या बॅटमधून. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 11 धावा, एक गडी बाद. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आणखीन एक आवाज ऐकत आहोत. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हिंदी मधला एक चांगला आवाज, अर्थात सचिन म्हात्रे सर देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतायत. दोन षटकांचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती आहे तब्बल 11. हॅलो हॅलो अरे माझ्या मित्रा किती झाले दोन बघला नव्हता. यहाँ पर जैसे कमेंट्री बॉक्स में परिवर्तन हुआ, विकेट की पतंग कट गई, यानी कि बड़ी विकेट यहाँ पर बड़ी मछली जाल में फंस गए, मैं जरूर कहूंगा. गेंदबाजी करने आए थे राहुल शेट्टी, रन गन मशीन ऑफ घनसोली, मैं जरूर कहूंगा. साई श्रद्धा वर्सेस साहिशा के बीच ये मैच. देखो साई श्रद्धा वॉरियर्स ने टॉस जीता था, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था, आमंत्रित किया था साहिशा टीम को बल्लेबाजी करने के लिए. बल्लेबाजी करते हुए देखा जाए अब तक जो कि अमित राज बैकबोन ऑफ द टीम कुछ नहीं कर पाया अपने टीम के लिए, आउट होकर डगआउट में लौट चुके. उसके बाद करण, कुल देखा जाए टीम का स्कूल स्कोर है 11 ऑन बोर्ड, लॉस्ट ऑफ 2 विकेट. 2 विकेट डगआउट में लौट चुके हैं, यानी कि देखिए
एलिमिनेटर राउंड है, जो हारेगा घर का टिकट और जो जीतेगा यहाँ पर रात में धूम मचाएगा। साईशा वर्सेस साई श्रद्धा के बीच मैच। राहुल शेट्टी ऑन बॉलिंग मार्क। यहाँ पर देख हल्का तो लॉफ्ट हिट ड्राइव किया, यहाँ पर कवर के ऊपर से वन बाउंस फील्डर वहां पर तैनात किए गए, जब तक फील्ड करे 2 रन चुराने में कामयाब हुए। अच्छा ड्राइव यहाँ पर, विकेट गिरने के बाद इस तरह का शॉट खेलना एक बड़ी बात होती है बल्लेबाजों के लिए, क्योंकि 2 विकेट डगआउट में लौट चुके हैं और टीम का स्कोर देखा जाए 13 रन टीम के स्कोर पर आ चुके। 5 ओवर का मैच, यानी कि इन बिटवीन सेंसिबल क्रिकेट यहां पर खेलना जरूरी है। 2 महत्वपूर्ण विकेट डगआउट में लौट चुके, जिम्मेदार रहेगी 2 बल्लेबाजों के बीच। जिम्मेदारी निभाते हुए कड़ा प्रहार करने का प्रयास किया था, प्रयास सफलतापूर्वक गया है। दर्शक यहां पर बने फील्डर में जरूर कहूंगा, एफर्ट अच्छा किया था फील्डर ने, यानी कि छक्का आया। देखिए नीलेश सर, क्रूशियल मोमेंट पर विकेट जाने के बाद इस तरह के बड़े फटके आने जरूरी होते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जबरदस्त फटका गौरव यांच्या बॅट मधून आलाय। फटका आहे, कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक, संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार होता आणि याची नितांत गरज होती। सीमारेषेलगत प्रयत्न अपुरे पडले आणि बॉलने सीमारेषा ओलांडली, सरळ धावसंख्या वाढवणारा हा षटकार। गौरव यहाँ पर जिम्मेदारी पूर्वक यहाँ पर खेलनी पड़ेगी, पारी जरूरत है। इन बिटवीन सेंसिबल क्रिकेट यहाँ पर होना जरूरी है। उस तरह का क्रिकेट देखिए, जैसे खराब गेंद मिली थी उस गेंद के ऊपर छक्का चढ़ा था, अच्छी गेंद है। सेंसिबल क्रिकेट प्लेसमेंट ड्राइव के साथ यहाँ पर 1 रन चुराने में कामयाब हुए। कुल देखा जाए 1 के साथ टीम के स्कोरबोर्ड की बात चढ़ी जाएगी 20 ऑन अ बोर्ड। स्कोर यहाँ पर हल्ला बोल कर रहा है, डगआउट यहाँ पर हल्ला बोल कर रहा है, क्योंकि 2 विकेट जब भी डगआउट में लौटे थे कहीं ना कहीं शांत हुआ था डगआउट। जैसे यहाँ पर गौरव के बल्ले से छक्का आया, डगआउट में हलचल होनी शुरू हो चुकी है। अच्छी गेंद, अच्छा कमबैक की यहाँ पर, छक्का खाने के बाद एक के बाद डॉट, यानी कि 4-5 गेंदें हो चुकी है। आखिरी गेंद यहाँ पर राहुल शेट्टी की। राहुल शेट्टी एक मजा हुआ प्लेयर है, मैं जरूर कहूंगा, टेनिस क्रिकेट जगत का एक बड़ा नाम है। उसके अगेंस्ट छक्का आना, उसके बाद कमबैक होना जरूरी है। उसके बाद यहाँ पर गति परिवर्तन करने का प्रयास किया था, प्रयास सफल। आउटसाइड लेग वाइड गेंद 1+1 वाइट +1, यानी कि कुल 2 रन टीम के स्कोरबोर्ड में गिने जाएंगे। कहीं ना कहीं छक्का आने के बाद थोड़े से रन बोर्ड यहाँ पर बढ़ चुका है, 22-22 ऑन बोर्ड। तीसरा ओवर प्रगति पथ पर है जरूर। आखिरी गेंद है राहुल शेट्टी की, यहाँ पर विकेट की तलाश में जरूर रहेंगे, क्योंकि गौरव का बल्ला हल्ला बोल मचा रहा है। उस बल्ले को यहाँ पर लगाम लगाने का काम करते या नहीं, इस बार स्टेप आउट किया था, कड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था बल्लेबाज ने, पर फील्डर वहां पर तैनात अलॉन्ग द कारपेट खेली हुई थी गेंद, जब तक फील्ड करे 2 रन चुराने में कामयाब हुए। कहीं ना कहीं विकेट आने के बाद इस ओवर में थोड़े से रन, यहाँ पर रन गति बढ़ी है, मैं जरूर कहूंगा, यानी कि विकेट्स आए। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। 3 ओवर के बाद टीम का स्कोर है 24 ऑन द बोर्ड। कहीं देखा जाए नीलेश सर 24 रन, यानी कि 50-50 में कह सकता हूं। अनिश्चित, कारण ज्या प्रकारचा खेळ 2 षटकांचा सचिन सर खेळ होता, 2 षटकांमध्ये धावा मिळाल्या नव्हत्या साईशा वॉरियर्सच्या टीमला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5च मिळाल्या होत्या। त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्येची थोडीशी गती वाढली होती, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये तब्बल बॅटिंग करताना 13 धावा कुठल्या, आणि खास करून गौरव यांची बॅट आता चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे। एका बाजूला करण जाधव आहेत, एक जमेची बाजू आहे। 3 षटकांच्या पाठीमागे 24 धावा आहेत, म्हणजे येणाऱ्या उर्वरित 12 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, आणि प्रथम बॅटिंग करताना तुमच्याकडे धावा असणं महत्त्वाचं आहे। ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात। गेंदबाज XYZ इन बॉलिंग मार्क, फिर एक बार शॉट ऑफ पोल करने का प्रयास, सफलतापूर्वक यहाँ पर विकेट आती हुई मैं जरूर कहूंगा। कड़ा प्रहार करने का प्रयास किया था, प्रयास करना जरूरी था। देखिए आखिरी 12 गेंदें यहाँ पर बची हुई है, और 12 गेंदों में आपको जितने ज्यादा रन हो सके रन बटोरने होंगे, पर उसकी तलाश में यहाँ पर जाते हुए बल्लेबाज आउट होकर डगआउट में लौट चुके। मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली आणि गौरव येत आहेत माघारी। अगोदर गौरवने प्रयत्न चांगला केला होता, एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आला होता, आणि या ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करायला गेले, आणि ज्यावेळेस मी मोठ्या फटक्यांचं धाडस करायला जाताना त्यावेळेस विकेट जाणे शक्यता नाकारता येऊ शकत नाही, आणि गौरव आलेले आहेत माघारी। पप्पू चिकने बल्लेबाजी करने आए, लगातार 3 छक्के जड़ते तो प्रमोद दादा पाटिल की ओर से 1000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा। पंकज दादा पाटिल, सॉरी विकास कंक है बॉलिंग मार्क पर।
शुरुआत अच्छी की है, पहले गेंद पर विकेट आया। अभिमन्यु साल्वी की ओर से भी यहां पर नगद इनाम दिया जाएगा। हर एक 6 के लिए 200 रुपए का नगद इनाम रहेगा पप्पू के लिए। पप्पू के लिए आशीर्वाद तो काफी आया है, पर इस आशीर्वाद को लेना पड़ेगा नीलेश सर, क्योंकि टीम को जरूरत है। ये जितना आशीर्वाद ले पाएंगे उतने टीम को यहाँ पर रन मिलने में कामयाबी हो सकती है। निश्चित कारण धावांची बुक वाढवावी लागेल, हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला धावा कुटायच्या आहेत। साईशा वर्सेस साई श्रद्धा के बीच मैच, कड़ा प्रहार करने का प्रयास किया था पप्पू ने। यहाँ पर देखा जाए पप्पू ऊंचे कद का बल्लेबाज जरूर है, पर उस कद का इस्तेमाल आज करना पड़ेगा। टीम को जरूरत है उस शैली के लिए, जाने जाते उस शैली के ऊपर आज खड़े उतरना पड़ेगा, क्योंकि टीम को छक्के चौके की जरूरत है। क्रूशियल मैच है, ये मैच जीतोगे तो नाइट में धूम मचाओगे, ये मैच हारोगे तो घर का टिकट। कौन जाएगा घर, ही आने वाले कुछ पलों में आपको बताएंगे दोस्तों। पप्पू चिकने बल्लेबाजी मार्ग पर जरूर नजर आ रहे हैं। यहाँ पर कड़ा प्रहार, फिर एक बार यहाँ पर अच्छी गेंद थी, अच्छे गेंद के ऊपर अच्छा शॉट खेला था। यहाँ पर देखिए फिल्टर ने एफर्ट किया था नीलेश सर, पर एफर्ट यहाँ पर कम गिरा है। गेंद गई है गगनचुंबी छक्के के लिए, बिना टिकट का हवाई सफर बीच मैदान पर होता हुआ नजर आ रहा है। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर पप्पू चिकने, यानी कि 200 रुपए का नगद इनाम जिस बंदे ने यहाँ पर लगाया है। पैसे जमा कीजिए, अगर आप पैसे नहीं जमा करोगे कि इसके बाद अनाउंसमेंट नहीं होगी दोस्तों, ये भी कॉल रहेगा आपके लिए। पंकज दादा पाटिल की ओर से लगातार 3 छक्कों के लिए 1000 रुपए का नगद इनाम। प्रत्येक छक्का। फिर एक बार यहां पर प्रेशर 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 क्यों ना हो दोस्तों, क्रूशियल मैच है, क्रूशियल मुकाबला है, कड़ा आयोजन है। अगर इस बड़े मंच का आपको सरपंच बनना है तो कुछ बड़ा करना पड़ेगा, और बड़े करने का मौका यहां पर मिला है जरूर बल्लेबाज पप्पू चिकने को। इस पर हप ट्रैकर गेंद थी, कड़ा प्रहार किया है कॉर्नर क्षेत्र में, फील्डर वहां पर तैनात किया, 1 बाउंस जब तक फील्ड करे। फिर एक बार यहां पर 2 रन चुराने में कामयाब हो चुके, और यहाँ पर अभिमन्यु साल्वी की ओर से 200 रुपए जमा किए गए। हर छक्के के लिए 200 रुपए का नगद इनाम दिया जाएगा अभिमन्यु साल्वी की ओर से पप्पू चिकने के लिए। पप्पू चिकने के लिए आशीर्वाद आया है दोस्तों, 500 रुपया यहाँ पर मीटर बढ़ चुका है पप्पू चिकने के लिए। हर छक्के के लिए 500 रुपए का नगद इनाम दिया जाएगा अमूल साल्वी की ओर से। फिर एक बार यहाँ पर आउटसाइड डी ऑफ गेंद जाती हुई, और एक यहां पर नगद इनाम हर छक्के के लिए 200 रुपया एसके की ओर से पप्पू के लिए, पप्पू चिकने के लिए। यहां पर इस गुलाबी ठंडी नहीं है, मैं जरूर कहूंगा, इस फ्लड स्लाइड में कहीं ना कहीं यहां पर पैसों की बरसात हो रही है। यानी कि इसी बीच 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर है 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। नीलेश सर जैसे ही 2 विकेट बैक टू बैक गए थे, ऐसे लग रहा था कहीं ना कहीं बैक टू पर जाएगी साईशा टीम, पर नहीं, जिस तरह से बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है, मैं कहूंगा अब तक यहां पर 50-50। अनिश्चित कारण येणाऱ्या फलंदाजांनी प्रयत्न चांगले केलेले आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, विकेट गेलेले आहेत, परंतु धावसंख्येची गती चांगलेली आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। तुमच्या विकेट गेल्या तरी चालतील, परंतु तुम्हाला धावांमध्ये सातत्य ठेवावं लागेल। आणि कॉलनीच्या क्रिकेटमध्ये आपण चर्चा करतो ना की मातब्बरांचा हा बलाढ्य खेळ, एकाला झाकावं एकाला काढावं, असे खेळाडू तुम्हाला प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्यामध्ये रंगलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या आहे 36, 3 गडी बाद। देखिए नीलेश सर, जो प्लेयर्स यहाँ पर बने हैं, मैं जरूर कहूंगा, ये तारीफ करना चाहूंगा A1 जोड़ी योगेश चिकने और अमित की, जिस A1 जोड़ी ने यहाँ पर लगातार 2 साल नाइट का आयोजन किया, उनकी भी यहाँ पर तारीफ करनी पड़ेगी, क्योंकि ये प्लेटफॉर्म जो घनसोली कॉलोनी प्लेयर्स को मिला है, ये बड़ा प्लेटफॉर्म है। इस फ्लड स्लाइड्स में खेलना एक अनुभव है, और ये अनुभव आपको यहाँ पर A1 जोड़ी के माध्यम से दिया जा रहा है। एक तरफ रहेंगे योगेश चिकने, एक तरफ रहेंगे अमित एंड टीम। इस बार आवाज तो कड़ा है बल्ला और गेंद का, पर नहीं, फिल्टर वहां पर तैनात किए, जब तक फील्ड करे। यहां पर थोड़ी सा फंबल, थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई है, पर एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। प्रणव है गेंदबाजी मार्ग पर, फिर एक बार स्ट्राइक एंड पर आएंगे पप्पू चिकने, उनके माध्यम से अमूल साल्वे की ओर से 200 रुपए का नगद इनाम दिया, 500 रुपए का नगद इनाम दिया जाएगा हर एक छक्के के लिए, और विकेट हैट्रिक के लिए
यहाँ पर लगातार 3 छक्के जड़ते हैं यहाँ पर पप्पू, तो उन्हें 1000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा पंकज दादा पाटिल की ओर से, और एसके की ओर से यहाँ पर हर छक्के के लिए 200 रुपए का नगद इनाम। पप्पू चिकने के लिए यहाँ पर काफी सारे मौके हैं, इन मौके का फायदा अगर उठाएंगे तो टीम को भी उसका फायदा हो सकता है। अभी भी उनके पास 4 गेंदानी शेष इस इनिंग की, 4 गेंदों में लगभग 2 से 3 हजार अपने जेब में ले जा सकते और टीम को एक भारी भक्कम स्कोर खड़ा कर सकते। नीरज सर क्या कहोगे? निश्चित, कारण धावांच्या गरज आहे, कारण प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला धावा कुटाव्या लागतील। धावा जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही जाऊन चांगल्या पद्धतीने बचाव करू शकता, परंतु बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील, परंतु एका बाजूला विकेट सातत्याने घ्याव्या लागतील, कारण षटक क्रमांक 5 चा खेळ आहे आणि शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे कमी धावा कशा प्रकारे देतील ह्याचा प्रयत्न साई श्रद्धा टीमला करावा लागेल। ठीक है नीलेश सर, अगर इस राउंड की बात छड़ी जाए 50+ एक फाइटिंग स्कोर हो सकता है, वो 50 के अंदर यहाँ पर साई श्रद्धा टीम के गेंदबाज यहाँ पर बल्लेबाजों को रखने का जरूर प्रयास करेंगे। राहुल शेट्टी एंड टीम मैदान में उतरी है रेड जर्सी के साथ, और यहाँ पर एक अनुभव है और अनुभव यहाँ पर जरूर लाना पड़ेगा राहुल शेट्टी को अपने गेंदबाजों के माध्यम से। अभी भी 3 गेंदानी शेष टीम का स्कोर है 39 रन, 39 ऑन बोर्ड। 3 गेंदानी शेष 39, जैसे कि मैंने बात छड़ी नीलेश सर 50+ यहाँ पर होने जरूरी है। 50+ करते हैं, नहीं कोई क्षमता है पप्पू में और क्षमते पर आज खड़े उतरना पड़ेगा। इस बार कहीं ना कहीं कड़ा मुकाबला है, कड़ा प्रहार किया इस मुकाबले पर, अच्छा एफर्ट, हाफ चांस था, हाफ को फुल में कन्वर्ट करने में यहां पर जरूर कामयाब हुए फील्डर। जैसे कि मैं हरदम कहता हूं टेनिस क्रिकेट का दर्जा क्यों बड़ा है, दर्जा इस तरह बड़ा है जिस तरह से फील्डर 100% देते, जब जब मौका मिला है फील्डिंग करने का उस मौके का पूरी तरह फायदा उठाया फील्डरों ने, और क्रूशियल मोमेंट पर क्रूशियल कैच, क्रूशियल विकेट आती हुई यहां पर डगआउट में। जरूर कहूंगा फिर एक बार मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माए बाप, फिर एक बार आपको ओम साई एमटीसी के माध्यम से जितने भी दर्शक यहां पर जुड़े, स्वागत है आप सभी का जीसीपीएल 2025 के सत्र में। सत्र बड़ा है, मंच बड़ा है, और इस मंच का अगर आपको सरपंच बनना है तो आज कुछ बड़ा करना पड़ेगा, क्योंकि आपके पास गेंदे बची है 2, और 2 गेंदों में 2 बड़े फटके यहां पर आने जरूर है, क्योंकि टीम को जरूरत है और जरूरत यहां पर आपको पूरी करनी पड़ेगी, क्योंकि कैप्टन ने आपके ऊपर भरोसा दिखाया है। और नए बल्लेबाज बीच मैदान पर जा रहे हैं श्रीधर। एक अगर कॉलोनी क्रिकेट की बात छड़ी जाए, एक अनुभवी प्लेयर है श्रीधर, और आज यहां पर अनुभव जरूर लाना पड़ेगा। अच्छे बल्लेबाजी करने की क्षमता इस बल्लेबाज ने, उस क्षमता के ऊपर आज खड़े उतरना पड़ेगा, क्योंकि प्रणव जिस तरह से गेंदबाजी कर रहा है, लाजवाब गेंदबाजी में जरूर कहूंगा। स्लॉग ओवर का ये ओवर है और स्लो ओवर में इस तरह की गेंदबाजी करनी यहां पर, क्योंकि हर बल्लेबाज चाहेगा अपने बल्ले से 4 है चाहे उससे विपरीत यहां पर गेंदबाजी हो रही है प्रणव के माध्यम से। अभी भी 2 गेंदबाजी शेष, स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज श्रीधर। फिर एक बार यहां पर स्विंग एंड मिस, और यू मिस आर डेफिनेटली हिट्स। यहां पर कहीं ना कहीं फ्लड स्लाइड्स में थोड़ी सी नजर कम आ रही है, विकेट गया, विकेट की पतंग कटी है। यहां पर श्रीधर जैसे कि आए थे, कैप्टन ने भरोसा दिखाया था, भरोसे पर खड़े नहीं उतरे, यहां पर आउट होकर डगआउट में लौट रहे, यानी कि गेंदे बची इस इनिंग की 1, टीम का स्कोर है 39। मैं जरूर कहूंगा लगभग 3 गेंदे हो चुकी है, 3 गेंदों से स्कोर यहां पर 39 पे रुका है, यानी कि बैक टू बैक 2 विकेट लिए। आखिरी गेंद इस इनिंग की है और हैट्रिक गेंद रहेगी। प्रणव चिकने लाजवाब गेंदबाजी, जैसे कि पहले 2 ओवर में हुआ था। चौरसिया, प्रणव चौरसिया बॉलिंग मार्क पर हैट्रिक गेंद, क्या पर कहीं ना कहीं लेफ्ट करने का प्रयास किया था बल्लेबाज ने, इस थोड़ी सी मिसफील्ड, कवर अप नहीं हुआ यहां पर, उसकी बदौलत 2 रन चुराने में कामयाब हुए। 3 रन वाइट प्लस हैम्पर डिसीजन आता है, वाइट +2, यानी कि 3 रन टीम के स्कोर पर आ चुके हैं, यानी कि 3 के साथ टीम का स्कोर है 42। क्रूशियल मोमेंट पर क्रूशियल रन्स यहां पर, बोनस रन मैं जरूर कहूंगा प्रणव के माध्यम से। इस बार कहीं ना कहीं पटकी हुई गेंद थी, पटक के साथ या पर गति के साथ पटकी हुई गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद के साथ इनिंग की समाप्ति मैं जरूर कहूंगा। कहीं ना कहीं नीलेश सर
इनिंग की समाप्ति हो चुकी है। 42 रन टीम के स्कोर पर आ चुके हैं। 43 रन का टारगेट यहाँ पर सेट किया गया है। जैसी इनिंग की शुरुआत होगी मेरे साथी दोस्त यहाँ पर जरूर जिस आवाज की मांग है, जिस आवाज के लिए यहाँ पर फोन आ रहे हैं, नीलेश जी सर आइए आगे का देखा सुनाइए। थँक्यू सो मच. अजूनही हिंदी भाषेवरची पकड ऐकून खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं. समालोचन ऐकून थँक्यू सो मच. सन्मान आपण करतोय. सगळ्यात पहिल्यांदा विधिलिखित संघाचे संघमालक मी विनंती करेल आमचे सर्वाधिक आदरणीय अक्षयजी वेंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अक्षयदादा वेंदे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. संघमालक म्हणून आपण पाहिलं तर विधिलिखित संघाचे संघमालक आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. खूप खूप धन्यवाद. संघमालक तुमचं यासाठी आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही संघ घेतल्यामुळे खेळाडूंना खऱ्या अर्थाने खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण झालं. तुमच्यासारखे संघमालक हे सातत्याने तयार होत राहावे आणि तुमच्यासारख्या संघमालकांची खेळाडूंना खऱ्या अर्थानं भरपूर गरज आहे. यासाठी आपले आभार व्यक्त केले जातात. आमची रणधीरजी येळवे साहेब सरकारी वकील आपण पाहिलं तर मुंबई आणि आज ते दाखल आहेत. या सोहळ्यासाठी त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. रणधीरजी येळवे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सहकारी वकील ऍडव्होकेट रणधीरजी येळवे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी विनंती करेल योगेश दादा चिकणे आणि त्याचबरोबर प्रवीण दादा आपल्या दोघांची शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खऱ्या अर्थानं या सोहळ्याला उपस्थित राहिले आपण पाहिले तर स्वतः एक उत्कृष्ट आयोजक अर्थातच ऐरोली विधानसभा शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय तानाजी सूर्यवंशी साहेब गोपीदादा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट 1/11 विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चॅम्पियन ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून खेळवण्यात आली. तब्बल 50 संघ डे नाईट मध्ये खेळले गेले आणि त्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी खासदार राजनजी विचारे साहेब देखील त्या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर माजी खासदार जरूर उपस्थित राहिले. त्यांचं देखील आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या माध्यमातून पार पडला. अशी ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय तानाजी सूर्यवंशी साहेब गोपीदादा यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल पाटण तालुका 1/11 विद्यमान उपाध्यक्ष अर्थातच हरीशजी सलते आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आज अध्यक्ष उपाध्यक्ष दोघेही आपण पाहिले तर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्याची सातत्याने मेहनत राहिली त्यांच्या हरीश सलते यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज ऐकूयात. आज कराड तालुका टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आज नाईट मध्ये अगदी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी आवाज ऐकतोय आशिष जी चोरगे सर. आणि विनंती करेल दोस्ती 11 टीम आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर केला जाईल तुमचा टॉस. धन्यवाद किरण सर. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये पहिली इनिंग समोर झाले. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 42 लक्ष समोर ठेवलंय. साई श्रद्धा टीम समोर 43 धाबांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर राहुल शेट्टी, दुसऱ्या बाजूला योगेश सणस ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आणि P1चं पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी अर्थातच साईशा 11 संघाकडनं मात्र गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. अर्थातच यश पाटील अंडर 23चा हा बॅटर गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. परंतु पाहावं लागेल या मॅच मध्ये पहिला बॉल श्रीजीतचा फटका खेळायचा उलटा फुटका फटका. या बॉल वरती मात्र अगदी धोक्याची घंटा होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु पाहायला गेलं तर या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र आपण जर पाहायला गेलं तर खातं अकाउंट ओपन होतोय. अक्षय वेलकम.
पहिल्या बॉलवरती सिंगल आले राहुल शेट्टीच्या माध्यमातून ही सिंगल धावफलकावरती ऍड करण्यात आली. खातं अकाउंट श्री गणेश झालाय टीम साई श्रद्धा या संघाचा. पुढचा बॉल योगेश साठी आखूट टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. बॉल थांबत नाहीये. बॉल चाललाय एक टप्पा घेत. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मी लांब धरतो. चौकार आलाय. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. तू चौकार ठोकू शकतो मी विकेट देखील घेऊ शकतो प्रति उत्तर दिलंय या गोलंदाजाने. यशने मात्र विकेट प्राप्त केली आहे. योगेश सनस जास्त काही करता आलं नाहीये. एक षटकार एक चौकार ठोकून मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये अक्षय दाखल होतोय. एक दमदार असं आयोजन घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व क्रमांक 14 अगदी डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला सातत्याने अनुभवायला मिळते. 4थं पर्व आहे आणि या संपूर्ण क्रीडा नगरी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी. बॅकफुटला गेले अगदी हलक्यात आणि मात्र ढकलला गेला या बॉल वरती. अगदी शॉर्ट पॉइंट मध्ये या क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे फक्त सिंगल येईल. आपण जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी राहुल आणि योगेश आले होते परंतु योगेशला जास्त काही करता आलं नाही. चौकारच्या मदतीने आधीच्या बॉल वरती चांगला प्रयत्न गोलंदाज यशचा मात्र पाहायला मिळाला आणि त्याने योगेशला माघारी धाडलं. पुढचा बॉल राहुल साठी हा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अपड्रायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत पोहोचतील तिथे एक धाव मात्र येईल. हो इथे पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अंपायर पाठीमागे रन आहे काय? हाईटचा नो. नो +1 2 धावा. चला टीम मीटिंग नको. पंचांनी निर्णय दिलाय. वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे त्यामुळे विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. पैसे कोणाचे ठेवलेले मगाशी चला मॅचला गती द्यायची कारण वेळेचा निर्बंध आहे त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. या बॉलवरती नो बॉल घोषित केलाय पंचांनी. पुन्हा टाकावं लागेल. फ्रीडचा बॉल असेल आणि फ्रीडच्या बॉल वरती सेकंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच चला प्लीज घाई करा थोडीशी. अजून अजून 2 मॅच बाकी आहेत कारण टायमिंगचा निर्बंध आहे वेळेचा निर्बंध आहे त्यामुळे विनंती करेन थोडस गती द्यायची. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल आहे त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय एक टप्पा घेत. बॉल सीमारेषा चिरतोय. बॉल सीमारेषा बाहेर येतोय. चौकार नक्कीच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अगदीच चांगले पाहायला मिळाले. एफर्ट्स देखील तेवढेच चांगले पाहायला मिळत आहेत. अप्रतिम या बॉलवरती खरपूस समाचार घेतलाय. फ्रीडच्या बॉलवरती चौकार आलाय. चौकारच्या मदतीने धावफलक
13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. अप्रतिम गोलंदाजी जर आपण पाहायला गेली तर पहिल्या 2 बॉलवरती चांगले टप्पे हाताळले होते, परंतु त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फ्रीडच्या बॉलवरती चांगली मेजवानी स्वीकारली आणि अक्षयच्या पाठमधून हा मात्र चौकार पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 13 ला 1. साई श्रद्धा संघाचा स्कोर आपण बघतोय. 24 चेंडू 30 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 30 धावांची गरज असताना गोलंदाज राजू आलाय. खुला टाकलेला बॉल होता, चेंडू चाललाय घोषकी क्षेत्रामध्ये, तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव मात्र पाहायला मिळेल. डी झोन मध्ये 1 धाव. राहुल शेटे हो, इथे इनफिल्डच्या वरून उडवलाय, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. फेमस आहे लोणावळ्याची चिक्की, फेमस आहे लोणावळ्याची चिक्की आणि राहुल शेट्टी याच्या बॅट मधून येते चौकाराची. काहीतरी वेगळा शब्द वापरतोय. हा चौकार आलाय. हो, पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव, मात्र प्रयत्न चांगला राहिलाय. हो, फटका फसा जवलाय चांगला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, बॉल थांबत नाहीये, टप्पा 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 घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो दमदार असा चौकार. बॉल बैठा फटका सजवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जातोय, डीप मध्ये झेल, फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट जावं लागेल माघारी. प्रयत्न अपुरे पडलेत, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि अक्षय गेला जावं लागेल माघारी. आयोजन गंचोली कॉलनीचं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतंय. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला गेलाय जरूर, बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय, आल्या आल्या स्वागत केलंय राजू यांनी. स्वॅग से करेंगे चौकाराने स्वागत. प्रत्येक षटकारासाठी राजूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. 101
सुनील पाटील यांच्याकडनं देखील राजूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. राजू पवार जवळ मॅचच्या दिशेने टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 27 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल राजू पवार यांच्यासाठी. हो चांगला बॉल, अकूट टप्प्याचा बॉल होता. बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये शरीराचा वेध घेऊन बॉल चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. राहुल शेट्टी स्ट्राइक कॅनेडला. गोलंदाजी मध्ये आपण जर पाहायला गेलं तर सागर आहिरे. हो शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय डीप मध्ये. चांगला झेल तिथे पकडला गेलाय. अप्रतिम कॅच तिथे पकडले. कॅच ऑफ द नाईट पाहायला मिळाली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर बॅटर आउट होतोय अर्थातच राहुल शेट्टी. चला नवीन बॅटर या लगेच मैदानाच्या आतमध्ये. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोली तमारी घनसोली मधली टॉप लेवल. 16 चेंडू 15 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 16 चेंडू 15 धावांची गरज. टीम साई श्रद्धा 11 या संघाला. मॅच ऑन. साहिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना परंतु राजू वरती नजर असतील. राजू या मॅच मध्ये मॅच जिवंत करून देईल का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर अहिरे. सागरला प्रत्येक विकेट साठी सन्माननीय आदरणीय सागरदादा घोडके यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेट साठी. सागरदादा घोडके यांच्याकडनं गोलंदाज सागर अहिरे साठी प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल साहिल साठी. हा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मधून अगदी वेगाने होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. डोक्याची घंटा होती. कॉल दिला आणि सेफ मध्ये आहेत. सेफ आहे राजू पवार. राजू पवार हो ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा. अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आल्यात. या 2 धाब्याने धाव फलक आपण जर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या 31-31. राजूकडे नजरा वळवल्या जातील. मोठा फटका येईल का. येणारे बॉल मात्र शिल्लक असतील. 14 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. राजू पवार त्या मॅच मध्ये मॅच विनिंग पारी खेळेल का. पुढचा बॉल सोडून दिलाय. ओळखलं पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक बॉल. धाव फलकावरती ऍड होतील आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली. टीमची धावसंख्या 32. 22 धावा धाव फलकावरती लागतायत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय आणि इथे विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज जावं लागेल राजू.
चेंडू अजूनही 11 धावांची गरज आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज सागर याने अगदी जकडून आखडून ठेवलंय. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 2 विकेट मिळवल्यात. अंतिमचा बॉल आणि अंतिमचा बॉल खेळण्यासाठी प्रणव आलाय मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 11 धावांची गरज. हो, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 32 या धावसंख्येवरती 12 बॉल 11 धावांची गरज. मिडल ओव्हर मध्ये सागरने चांगली गोलंदाजी केली. हॅलो, जेव्हा मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी 7 बॉल 3 धावांची गरज असताना मात्र पाहायला मिळते. आणि या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 6 बॉल 2 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. सहा चेंडू 2 धावांची गरज.
6 बॉल 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावांची गरज असताना मात्र पाहायला मिळतोय या बॉल वरती ओके 6 चेंडू 2 धावांची गरज. चांगला बॉल तिथे आदळलाय. पहिला बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा या मॅच मध्ये हे समीकरण पाहायला मिळतंय. पाच चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित राज केलंय, परंतु या बॉल वरती अगदी चेंडू चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 4 चेंडू आता 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धावेची गरज. चार चेंडू 1 धावेची गरज असताना मात्र 4 चेंडू 1 धावेची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. चार बॉल 1 धावेची गरज आहे. आता 3 बॉल 1 रन. 3 बॉल 1 धावा. अप्रतिम गोलंदाजी जकडून आकडून ठेवलाय. अप्रतिम अमित राज यांनी राज केलंय या मॅच मध्ये. 2 चेंडू 1 धावेची आता गरज. 2 बॉल 1 2 चेंडू 1 धावेची गरज असताना 2 बॉल 1 धावेची गरज असताना हा फटका चांगला सजवलाय. अगदी हा विजयाचा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि साई श्रद्धा या संघाने हा सामना जिंकलाय. जाऊया किरण सरांकडे जिथे मात्र नेक्स्ट मॅचचा